पहा तसे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले आहेत, दिसतो का मी इथं? ओके ना? नाही दलिंदरा इथं दिसत नाही का? इथं मी, अरे मी नाही बाबा, हात दिसत असेल असू झाला. लक्ष द्या रे बाबा, लक्ष द्या. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला? सिस्टमॅटिक शिकवलं होतं, गॅमा फंक्शन आणि बीटा फंक्शन सिस्टमॅटिक शिकवलं होतं. मी गॅमा फंक्शन 10 फॉर्म्युला लिहून दिले, एकच फॉर्म्युला लिहून दिला होता. चालते. मग गॅमा फंक्शनचा काय फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला? गॅमा ऑफ एन अपॉन के चा पॉवर एन दिला, असं काहीतरी लिहून. काय होता? 0 to इन्फिनिटी e चा पॉवर मायनस के टी e चा पॉवर n मायनस 1 dt. मग कसं ओळखाल गॅमा फंक्शनचं गणित कसं आहे? ज्या गणितात e चा पॉवर मायनस येते ना, जिथे e चा पॉवर मायनस आला आणि लिमिट 0 to इन्फिनिटी असलं ते कोणाचं गणित असते? मग हे गॅमा फंक्शन गणित नाही का? 0 to इन्फिनिटी आणि e चा पॉवर काय मायनस, गणित कोणाचं आहे? गॅमा फंक्शनचं. मग पहिल्यांदा ते डेफिनेशन लिहून ठेवायचे. ओके, काय डेफिनेशन? गॅमा ऑफ एन अपॉन के चा पॉवर एन इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी e रेस्ट पॉवर मायनस के टी टी चा पॉवर n मायनस 1 dt. एवढं कळलं? एवढं कळालं का? साधी डेफिनेशन जर लिहिली तर 1 मार्क पडला. समजून घेत चला. मग आपल्याला हे एक्झाम्पल या डेफिनेशन लावून सोडवायचं. मग लेट आय. ओके, काय? 0 to इन्फिनिटी x चा पॉवर 7 e चा पॉवर मायनस 2x स्क्वेअर dx. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता पहा, या इंटिग्रेशनचा आन्सर हे आहे का नाही? मग याच्या किमती काय काढायला लागते आपल्याला? एन आणि के. पण हे किमती कधी टाकू शकतो माहिती आहे का? जेव्हा e चा पॉवर मायनस पाहिजे, लिमिट 0 to इन्फिनिटी पाहिजे आणि या के संग जे असेल का त्याचा पॉवर काय पाहिजे? 1 पाहिजे. तरच मी के आणि यांच्या किमती टाकू शकतो. कळलेपर्यंत? मग लिमिट 0 to इन्फिनिटी एक कंडिशन फुलफिल केली. e चा पॉवर मायनस आहे म्हणजे के ची किंमत काय झाली? 2. पण यांची किंमत माहित पाहिजे ना? यांची किंमत माहित पाहिजे का? यांची किंमत माहित पाहिजे का नाही? यांची किंमत तुम्ही काय म्हणसाल? 7. अरे बाबा इथं काय? मग इथं मायनस 1 असण्यासाठी तुम्ही काय करसाल? 8 मायनस 1. मग याची आणि याची जर कम्पेअर केली, यांची किंमत झाली 8 आणि के ची किंमत किती झाली? 2. मग डायरेक्ट टाकसाल का नाही? पण हे चुकीचं आहे. कशामुळे चुकीचं आहे माहिती आहे का? का चुकीचं आहे? कारण इथं या के संग जे टी, या टीचा पॉवर काय पाहिजे? मग इथं पॉवर काय पाहिजे होता? 1 पाहिजे होतं. इथं काय आला? मग पॉवर 1 साठी तुम्हाला काय म्हणलं तुम्ही? पुट एक्स स्क्वेअर बरोबर टी. आणि याची शॉर्टकट मेथड पण सांगितली होती. काय माहिती आहे का? असं गणित आलं गॅमा फंक्शनचं, डायरेक्ट काय करायचं माहिती आहे का? ईचा पॉवर जे असेल टी आणि ते एक्स असेल ते कम्पेअर करून पुट करायचं. इथं काय एक्स स्क्वेअर, इथं काय टी. मग एक्स स्क्वेअर काय करायची? पुट टी. अर्धा मार्क. सांगितलं होतं का? सांगितलं होतं का? मग जिथं पुट करतो तिथं काय करतो आपण? डिफरन्शिएट करतो. तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा नियम माहिती आहे. ओके, मग याला मी असं लिहू शकतो का? एक्स बरोबर रूट टी. मग एक तर याला डिफरन्शिएट केलं तरी चालते, याला केलं तरी चालते. काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके, हे इंटिग्रेशन कशाने करवणार आपण? मग हे लिमिट कोणाच्या येतात? एक्सच्या. आता आपण गणित कोणाच्या भाषेत पुट केलं? टीच्या. हे लिमिट कोणाच्या लागतील? टीच्या. मग तेच इफ वाटल्यास एकदा dx dt ची व्हॅल्यू काढून घ्या, चालते. मग इथून dx ची व्हॅल्यू काढा. एक तर इथं डिफरन्शिएट करा, नाही इथं करा. मग इथं केल्यावर काय येणार? याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/2 रूट टी dt. कळलेपर्यंत? मग इफ एक्स बरोबर जर 0 असेल तर इथं टाका किंवा इथं टाका. 0चा स्क्वेअर काय येईल? 0. टी बरोबर काय येईल? मग एक्स बरोबर जर इन्फिनिटी असेल तर इथे इन्फिनिटीचा स्क्वेअर टाकल्यावर काय येते? इन्फिनिटीच. याचा हाफ मार्क, याचा हाफ मार्क, की झाला 1 मार्क. आणि याचा 1 मार्क, सॉरी याचा 1 मार्क, की झाले 2 मार्क. हे लिमिट चेंज करता ना, पुट करता याचा अर्धा मार्क असते. मग तुम्हाला गणितात सगळं काही जर कळालं नाही, एवढं जर कळालं अर्धा मार्क. लिमिटचं चेंज केलं अर्धा मार्क. कळालं कितपर्यंत? असं मार्कचं डिस्ट्रीब्युशन असते. चालते. सगळं आपण कन्वर्ट केलं. ह्या किमती इक्वेशन 2 मध्ये टाका. इक्वेशन 2 काय येणार त्याला सांगा? आय बरोबर 0च्या जागी काय टाकलं तुम्हाला? 0 आणि इन्फिनिटी जागी इन्फिनिटी. लिमिट चेंज होत नाही. याची अजून शॉर्टकट सांगितली होती. गॅमा फंक्शन मध्ये लिमिट कधी चेंज होत नाहीत. लिमिट जर इथे 0 to इन्फिनिटी असतील, प्रश्नात बिन आणि फॉर्म्युल्यात बिन, तर लिमिट तेच राहत असते, चेंज होत नाहीत. मग पहा, लक्ष द्या. एकच्या जागेवर काय टाकायचं आपल्याला? रूट टीचा पॉवर काय आहे? e चा पॉवर -2. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? आणि या dx ची व्हॅल्यू काय आहे? 1/रूट टी dt. फक्त कॅल्क्युलेशन आहे. फक्त काय आहे? कॅल्क्युलेशन. मग याच्यात कॉन्स्टंट काय आहे? 1/2 कॉन्स्टंट बाहेर काढा. म्हणजे काय येणार? 0 to इन्फिनिटी. याला मी असं लिहू शकतो का? रूट टीला असं लिहू शकतो का? टीचा पॉवर 1/2. हे टीचा पॉवर 1/2 आणि त्याचा पॉवर किती झाला? 7.
ईचा पॉवर -2t आणि हा 1/√t जर वर नेला मी वर, याला असं लिहू शकतो का, टीचा पॉवर 1/2. आता एक काम करा, आता एवढं कुठं कशासाठी करायला माहितीये का आपण, आपल्याला गणितात काय पाहिजे माहितीये का, टी ची किती टर्म पाहिजे, एकच. इथे टीच्या किती टर्म आल्या, 2. ते एक करायचा प्रयत्न करा. मग काय येणार, ईचा पॉवर -2t. हे काय लिहू शकतो याला मी 7/2, आणि हा जर वर नेला प्लस तर काय येईल, ओके. आय बरोबर हे 1/2 0 to इन्फिनिटी ईचा पॉवर -2. लॉ ऑफ इंडायसेस नुसार या दोघांची वरची काय होणार, ऍडिशन. काय येणार आहे 7 - 1 6/2 आलं. आता ही डेफिनेशन कधी लावू शकतो, आपला उद्देश काय होता माहिती का, पॉवर 1 आणायचा होता. आला पॉवर 1 पा आला ना, पॉवर 1 आला. इथं काय पाहिजे, टीचा पॉवर n-1. इथं -1 आहे का, मग याला कसं लिहिसाल तुम्हाला माहिती आहे, 3च्या भाषेत लिहायचं, फक्त -1 आला पाहिजे. कसं लिहिसाल, टीचा पॉवर 4 - 1 dt. आपल्याला एवढ्याचा आन्सर काढायचा, चालते का. आता एवढ्याची आणि इक्वेशन 1 ची कम्पेअर करायची. मग आय बरोबर हे 1/2 जशी तसं आपल्याला एवढ्याच उत्तर काढायचं. हे एवढ्याच उत्तर काय हे आहे का नाही, मग याची आणि याची कम्पेअर करून सांगा मला के ची किंमत काय आहे. याची आणि याची कम्पेअर करू. अरे हिचा पॉवर इथं काय -2t, इथे हिचा पॉवर काय -kt, तर के ची किंमत काय येणार आणि एन ची किंमत काय येणार. मग याचं उत्तर काय हे आहे का नाही, मग काय येणार याचं उत्तर, गॅमा फंक्शन ऑफ n म्हणजे गॅमा फंक्शन ऑफ 4 अपॉन के ची व्हॅल्यू. चालतंय. मग गॅमा फंक्शन ऑफ 4 सांगितलं तुम्हाला कसं करायचं ते. गॅमा फंक्शन ऑफ 4 म्हणजे किती, फॅक्टोरियल. एक मायनस करायचा, एक काय करायचा मायनस, आणि 2चा पॉवर 4 म्हणजे 4 वेळा गुणाकार 2चा. कॅल्क्युलेट टाका ना 16. मग आय बरोबर हे 3 × 2 × 1 आणि 2 × 16. हा 2 2 झाला. मग आय बरोबर किती आलं तुमचं उत्तर, 3/16. कळाले परत आवड आहे. सपोज आता इथे मी टाकला 9, इथं काय टाकला, समजा पेपरात मी गणित शिकवला आता हे, आणि पेपरात आलं नाही, काय करसाल, प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे ना, प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे, तीच प्रोसिजर करायची, कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर काढायचं. कळेपर्यंत मग इथं 7 येऊ का इथं 9 येऊ, तुम्हाला गणित करता आलं पाहिजे. आता कळलं, मग पेपरात 7 येऊ का 9 येऊ, करता आलं गणित, करता येईल. ओके चालते. ओके चला, मग आता हे 9चं मी गणित लिहून देत नाही. इकडे बघा, तुम्हाला नाही पूर्ण गणित करता आलं, जेवढं जरी केलं तुम्ही ते स्टेप वाईज तेवढे मार्क पडून जातील. ऑर्नल याचा 1 मार्क, पुट करायचा अर्धा मार्क, आणि लिमिट चेंज करायचा अर्धा मार्क. इथपर्यंत किती मार्क झाले, 2. फॉर्म्युला तरी पाठ करा. कळलं ना. चला नेक्स्ट. का देऊ 9चं लिहून, द्यायची गरज नाही 9चं. मी कोणकोणते MP सांगितले तर कोणाला आहे का, मला लक्ष नाही. लक्ष द्या. आता ऐका, हे एक्झाम्पल 2 पद्धतीने सॉल्व्ह करतात. मी तुम्हाला एकच पद्धत शिकवली. आता बघा, गणित किती पद्धतीने सॉल्व्ह करतात असते, पण मी तुम्हाला 10 पद्धती शिकवत नाही, एकच पद्धत शिकवत. चालते. 0 to इन्फिनिटी आलं का याच्यात, आणि कुठे ईचा पॉवर मायनस दिसते का, म्हणजे गॅमा फंक्शन आहे का. मी काय सांगितलं दुसरं, बीटा फंक्शन. तर बीटा फंक्शनच्या मी किती डेफिनेशन लिहून दिल्या, एकच दिली, 2 दिल्या. एक लिमिट अशी एक डेफिनेशन दिली, बीटा फंक्शन ऑफ mn 0 to 1 एक्सचा टीचा पॉवर m-1 1 - t त्याचा पॉवर n-1 dt. कळलं होतं. आणि दुसरी डेफिनेशन अशी लिहून देते, mn बरोबर 0 to इन्फिनिटी एक्सचा पॉवर m-1 अपॉन 1 + एक्सचा पॉवर m + n dx अशी किंमत लिहून दिली. किंवा इथं t होता समजा, सपोज t धरू आपण. चालते. 2च डेफिनेशन होत्या. या 2 डेफिनेशन पैकी कोणती डेफिनेशन लागेल इथं, 1 नंबरची का 2 नंबरची, कोण्या नंबरची, 2 नंबर कशी काय लागेल. थोडं दिमाग लढवा ना रे. अरे दादा,
बरं 2 नंबरचे डेफिनेशन कशावर म्हणाले तुम्ही? दोन गोष्टी असल्या पाहिजे. आता उत्तरच्यात लपलेलं आहे रे, उत्तरच्यात लपलेलं आहे. एक तर मला सांगा इथं लिमिट काय आहेत रे? 0 to, आणि इथं लिमिट काय आहे? पहिल्याच त्या लिमिटूनच कळलं, दुसऱ्या नंबरचं लागणार नाही. हे झालं पहिलं कारण न लागण्याचं. दुसरं कारण काय माहितीये का? इथं काय आहे रे? इथं काय आलं रे? हे दुसरं कारण झालं, ही डेफिनेशन न लागण्याचं. दलिंदरा जरा विचार कर, लिमिट काय? तिथं मग लिमिट काय कळलं? इथं काय? हा जर मी पॉवर वर नेला तर मायनस होणार नाही का? अरे या 1 - x जे आहे ना, हे पॉवर मी जर वर नेला असं लिहू शकत नाही का त्याला? 1 - x² चा पॉवर -1/2. उत्तर त्या फॉर्म्युल्यात लपलेलं आहे ना, दिमाग लढवायचीच गरज नाही. कळलं का? मग कोणत्या नंबरची डेफिनेशन लागले? 1 नंबरची का 2 नंबरची? मी फॉर्म्युला शिकवताना तुम्हाला बीटा फंक्शन 10 फॉर्म्युले आहेत, मी 2 शिकवले होते. मला माहिती आहे पोरं असे गोंधळ करतात म्हणून. कळलं का शुभम? कळलं का? मग पहिल्यांदा बीटा फंक्शन गणित आहे ना, तर बीटा फंक्शनची डेफिनेशन लिहून ठेवायची. का लिहायची? त्या डेफिनेशन कळते आपल्याला काय आणायचं. नाही काय कळलं त्या डेफिनेशनचा 1 मार्क पडेल. कळलं का? मग काय डेफिनेशन? बीटा फंक्शन ऑफ mn, आणि तर क्ल्यू दिला 0 to 1 आला म्हणजे 0 to 1 ची डेफिनेशन आहे का? काय डेफिनेशन? 0 to 1 t चा पॉवर m - 1 आणि 1 - t चा पॉवर n - 1 dt. तिथं हे पण सांगितलं तुम्ही तुम्हाला बीटा फंक्शन मध्ये या m आणि n ची जर जागा बदलली तर काही फरक पडत? मग सपोज तुम्ही इथं पहिल्यांदा m लिहिला आणि इथं n लिहिला, फरक पडेल का? मग गडबड होते ना, गडबड माणसाच्या गडबड होते. मग पहिल्यांदा समजा इथे m लिहिला इथे n लिहिला, काय फरक पडेल का? काहीच फरक पडत. बीटा फंक्शन मध्ये m आणि n ची जागा बदलली काही लोड घ्यायचा नाही. मग तुम्ही सांगायचं m ठेवू का इथे n ठेवू? तुम्ही सांगसाल ते सांग, इथं काय ठेवू? मग बर तुमच्यानुसार मी m ठेवतो. मग कदाचित तुम्ही n जर ठेवला उत्तर बदलेल का? इथं काय आहे? कळाले पर्यंत? कळालं का? कशाहून डेफिनेशन लिहिली आपण सायली? इथं क्ल्यू दिलेलं आहे 0 to 1 आणि इथं मायनस 0 to 1 आलं का मायनस. मग लेट आय काय? 0 to 1 x चा पॉवर 8 1 - x² त्याचा पॉवर किती? मी डायरेक्ट डेफिनेशन लावू शकतो का बीटा फंक्शनची? काहून नाही लावू शकत माहितीये का? इथं पॉवर काय पाहिजे? इथं टीचा पॉवर काय? इथं काय आला म्हणून मी डेफिनेशन लावू शकत. मग पॉवर डिफरंट आला तेच पुट करायचा. मग काय पुट करसाल? पुट x² बरोबर t. समजलं काय? इथं काय पाहिजे? इथं काय आला म्हणून x² बरोबर t पुट केला आपण. चालते? इथं काय लिहिसाल? कसं लिहू शकतो? x बरोबर √t लिहू शकतो का? मग पुट केलं म्हणल्यावर डिफरन्शिएट करावं लागेल. लिमिट कोणाच्या? 1 च्या. पाहिजेत कोणाच्या? t च्या. मग dx बरोबर काय येणार? याचं डेरिव्हेटिव्ह 1/2√t dt. हे लिमिट कोणाच्या येतात? x च्या. पाहिजेत कोणाच्या आता? मग x बरोबर 0 तर t बरोबर काय पाहता इथं 0 ठेवा, काय येणार? मग x बरोबर 1 तर t बरोबर काय येणार? लिमिट काय चेंज झाल्या नाही माहितीये का? कारण प्रश्नातल्या लिमिट आणि फॉर्म्युल्यातल्या लिमिट सारख्या जरा लिमिट काही चेंज होत नाहीत. वेगळ्या आला तर लिमिट चेंज होत. मग तुम्हाला जरी लोड घ्यायचा नसेल डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं, एवढं दिमागात फिट करायचं. प्रश्नात आणि फॉर्म्युला जर लिमिट त्याच असतील तर डोळे लावून लिहायचं x बरोबर 0 t बरोबर 0 1 1. कळलं? इथं असं पुट करायची गरज. आता मार्क पार आहे. मला जरूर नाही तुम्ही सगळेच आउट ऑफ मार्क पाडायचे म्हणून. किती मार्क? 1 मार्क. किती मार्क? किती मार्क? अर्धा मार्क. किती मार्क? अर्धा मार्क. किती झाले टोटल? सांगाल फक्त कसे मार्क पाडायचे, लोड घ्यायचा नाही. पण मला तर वाटतं याच्यात तुम्ही आउट ऑफ मार्क पडले पाहिजे एवढं करून. चालते? मग सांगा इक्वेशन 2 काय येणार? हे कोणासाठी करायला? आपण 2 साठी करायलो. इक्वेशन 2 इम्प्लाइज काय येणार? आय बरोबर लिमिट जशी या तशा. जिथं x असेल तिथं काय टाकायचा? मग हे √t चा पॉवर किती? 8 अपॉन 1 - x² चा काय टाकायचं आपल्याला? त्याचा पॉवर काय आहे? आणि dx ची व्हॅल्यू काय रे? 1/√t dt. चालते? फक्त आता कॅल्क्युलेशन करायचं. या फॉर्म मध्ये बसवायचं गणित. या फॉर्म मध्ये जरूर बसत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेशन करत राहायचं. मग काय करा? पहिल्यांदा तुम्हाला जसं पटेल तसं करायचा. मी 1/2 कॉन्स्टंट बाहेर काढतो. चालते? याला मी असं लिहितो. चालते का? चालते का? हा जर √t वर नेला काय होणार? आणि हे पण वर पाहिजे ना आपल्याला याच्यानुसार. मग हे जर वर नेलं काय येईल? 1 - t त्याचा पॉवर -1/2. बरोबर का?
मी हिच्याकडे पाहून सांगायलो मला काय पाहिजे ते, म्हणून पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचं असते. कॅल्क्युलेशन करा फक्त. आय बरोबर हे 1/2 0 to 1 हे काय होणार रे, गडबड नाही करत मी. आता मी काय करा, आता आपापली पद्धत असते. मी डायरेक्ट 4 केला, समजा 4 केला तर असंच कॅल्क्युलेशन करसाल का नाही. डबल तिरपा गुणाकार 4 दुने 8 7/2. त्याच्यावर मी काय करतो 8/2 - 1/2 तरी तेच आन्सर येईल. मग एक तर तुम्ही असंच राहू द्या नाही त्याला भाग द्या, दोघांचा आन्सर काय सेमच येणार. इथं काय येणार उत्तर आणि इथं पण उत्तर काय येणार, ते आपापलं कॅल्क्युलेशन काही केलं तरी चालते. इथं काय येणार 1 - t त्याचा पॉवर -1/2 dt. मग याला कॅल्क्युलेशन करा. चला काय येणार रे 7 आणि 1 - t चा पॉवर इथं काय येणार -1/2. आलं का एक्झॅक्ट 1 मध्ये पहा, आलं का फक्त पाहिजे का इथं -1. इथं काय पाहिजे, इथं सपोज जर असता 6 तर लगेच कळलं असतं. किती 6 जर असता लगेच कळलं असतं. तुम्ही काय लिहिलं असतं -1च्या मध्ये 7 - 1. इथे जर 5 असता लगेच लिहिलं असतं 6 - 1. हे आपल्या दिमागाला एकदम कळते ना. पण इथं हे ऑड समजा हे असं फ्रॅक्शन मध्ये असलं एकदम कळत नाही. मग त्यासाठी दुसरी मेथड सांगितली तुम्हाला मी, +1 - 1 ऍडजस्ट करा. चालते. मग हे काय येणार 1/2 0 to 1. याला असं लिहू शकतो का 7/2 +1 आणि हे -1. आणि याला कसं लिहू शकतो 1 - t -1/2 +1 आणि हे -1. चालते का. आय बरोबर काय येणार 1/2 0 to 1. चला सांगा कॅल्क्युलेशन कराय काय येणार आहे 9/2 मायनस आणि इथं काय येणार 1/2 मायनस. बसला का एक्झॅक्ट त्या फॉर्म मध्ये. मग एवढ्याचा आन्सर काय एवढ्याचा आन्सर काय आहे इक्वेशन 1 आहे. एवढ्याचा आन्सर काय इक्वेशन. मग त्या इक्वेशन 1 मध्ये टाकायसाठी कोणाची किमती पाहिजेत मला m आणि मग बाय 1 m ची किंमत सांगा काय आणि n ची किंमत काय सांगा 9/2. मग गडबडीत मी समजा इथं 1 लिहिलं आणि इथं 9 लिहिलं, लोड घ्यायचा का आन्सर काय येणार तेच येणार. त्यामुळे लोड घ्यायचा ना बीटा फंक्शन मध्ये. मग आय बरोबर हे 1/2 जशीच्या तसा 1/2 जशा तसा एवढ्याच उत्तर काय आहे 1. बीटा फंक्शन ऑफ 9/2 1/2. आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे ना आता 1/2 जशा तसा बीटा फंक्शन मध्ये काय असते, बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शनचं रिलेशन काय सांगा. गॅमा m गॅमा n अपॉन गॅमा ऑफ. मग इथं काय येणार ते फॉर्म्युला पाठ नाही करायचा लगेच 9/2 1/2 आणि दोघांची ऍडिशन बरोबर. मग आय बरोबर हे 1/2 जशीच्या तसा. चला सांगा गॅमा फंक्शन ऑफ 9/2. मी सांगितलं डायरेक्ट फॉर्म्युला 9च्या आंधीले ऑड संख्या काय 7 5 3 1 आणि 1 नंतर. चला सांगा इथं काय येणार 7/2 5/2 3/2 1/2 आणि रूट आणि याचं डायरेक्ट उत्तर काय √π अपॉन होल डिवायडेड बाय 9 आणि 1 10/2 आणि गॅमा फंक्शन ऑफ 5 म्हणजे 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2 × नेमकं. आता पोरं काय करतात माहिती का सगळं उत्तर बरोबर लिहिते सगळं आणि या स्टेपमुळे शेवटच्या आन्सर मध्ये 1 मार्क जाते. पोराला हे कॅल्क्युलेशन जमत नाही. गडबड बेदोनी 4 गायब. इथं चुकत्या इथं गडबड 100% इथं मार्क जाते म्हणजे जाते गॅरंटी सांगतो. अशी गडबड नाही करायची. मी तुम्हाला सांगितलं होतं एक नियम 4 भागाकाराचा नियम सांगितला होता. इथं आहेत का 2 भागाकार आहेत का इथं किती एकच आहे का नाही. मग याच्या खाली काय म्हणजे काय आय बरोबर वरचं कॅल्क्युलेशन करून घ्या एकदा 7/5 35 × 105 का बेदोनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी आणि √π अपॉन होल डिवायडेड बाय हे किती होईल. मग तुम्हाला सांगितलं होतं एक नियम मी काय सांगितलं होतं माहिती आहे का भागाकाराच्या उलटा आणि याला उलट करायचं 1/. मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करा वाटलं करा कोण्या संख्येनं भाग जाते ते पा नसल जायचं राहू द्या. मग हे 105 पाय 32 × 24 24 × 720 720 आणि हे 48 768 असं चालते. आता एक कॅल्सी मध्ये एक ऑप्शन आहे पा कॅल्सी मध्ये एक ऑप्शन आहे समजा
32/24 असला सवय असते ना मास्तर लोकांना भाग द्यायची. कोणाच्या पाठात येतो पारा संख्या मास्तर लगेच भाग देते. काय 8 चौक 32, 8 त्रिक. मग तसं पण इथं भाग द्यायला पाहिजे. आणि कोणा संख्येनं इथं 3 न भाग जाते. कितना भाग दे मग तुम्हाला कळत नाही ना, तर कॅल्शियम तेवढं लागायचं 105/767 आणि तिथं SD नावाचा ऑप्शन असते. SD त्याला दाबलं का लगेच हे कट करून देते. नाही राहू दिलं तरी चालते, काय फरक पडायला आपल्याला. अवघड आहे, अवघड आहे का. येणारे प्रश्न आहेत बरे. एवढं करून जर मार्क पडले नाही तर अवघड आहे बाबा. हा चला, हे गणित पेपरात येणार आहे. चालते, लक्ष द्या. हे DUIS म्हणजे काय तुम्हाला काही कळलं नाही ना, याच्यावरून कळते. याचा फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म दिला ना, याचा फुल फॉर्म तयार करा. याच्यात क्ल्यू आहे नेमकं करायचं काय. डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रेशन म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते इंटिग्रेशनच्या आत घेऊन जायचं. म्हणजे याला 100% याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं का नाही, काय करायचं. आणि प्रूव्ह दॅटचं गणित त्याची एक सवय, तुम्हाला प्रूव्ह दॅटच्या गणिताची एक शॉर्टकट सांगितली मी. कोणती साईड घ्यायची आणि कोणती आणायची. कोणती घ्यायची तसं नाही, नेहमी हजारवेळा सांगतो मोठी साईड घ्यायची. कोणती साईड घ्यायची आणि एक लहान आणायची. ही ओव्हरऑल टेक्निक झाली. कोणती साईड घ्यायची कोणती लहान आणायची. याच्यात मोठी साईड कोणती दिसते, LHS दिसते का RHS दिसते. एक तर ही मेथड आहे. आणि दुसरी मेथड काय, आपल्याला इंटिग्रेशनच्या आतने डेरिव्हेटिव्ह करायचं का नाही, म्हणजे असं साईड निवडा लागल जे इंटिग्रेशन असेल. मग इंटिग्रेशन LHS मध्ये का RHS मध्ये, LHS घ्यायला लागेल ना. ही दुसरी मेथड. LHS म्हणजे काय, लेट I बरोबर काय 0 to 1 x⁴a - 1 log x. काळजीपूर्वक लक्ष द्या. इक्वेशन 1 याला काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं. मग इंटिग्रेशन कशाने केलं तुम्ही, मग डिफरन्शिएट x न करसाल का. मी तुम्हाला सांगितलं डिफरन्शिएट x न का नाही करायचं, बिकॉज जर तुम्ही डिफरन्शिएट x न केलं ऐका तर हा dx हा डेरिव्हेटिव्ह हा इंटिग्रेशन काय होईल, कॅन्सल होईल. आतनी न्यायची गरज नाही, बिकॉज कॅन्सल होईल ना ते. मग तिथे एक क्ल्यू सांगितलं होतं मी तुम्हाला. इथं x न असेल तर x न कधीच करायचं नाही. x सोडून जे गणितात दिसेल तुम्हाला त्यानं करायचं. x सोडून त्याच्यात ABCDतला आकडा कोणता दिसायला, हे क्ल्यू झाला. आणि दुसरा क्ल्यू सांगितलं मी शोधॅडमध्ये. शोधॅडमध्ये पाहायचं ABCDतला आकडा कोणता आहे, कोणता आहे, म्हणून याला डिफरन्शिएट A न करायचं. अशा 2 मेथड सांगितलं होतं, कळलेत पर्यंत. मग डिफरन्शिएट कशाने करसाल, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे d/dA ऑफ I d/d ऑफ इंटिग्रेशन 0 to 1 x⁴a - 1 log x dx. कळलं. आपल्याला हे कार्य करता आतनी घेऊन जायचं. आता होईल का कॅन्सल, होणार नाही ना. मग di/dA समजून घे रे बाबा. 0 to 1 हे जर आतनी गेलं काय होईल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल. काय होईल, तुम्ही काय कोणता फॉर्म्युला लावला का, कोणता फॉर्म्युला लावला का, लावला का. या स्टेपून ही स्टेप जायचं डायरेक्ट 1 मार्क. किती मार्क, डायरेक्ट 1 मार्क. ही ओळखायचा अर्धा मार्क आणि याचा डायरेक्ट 1 मार्क. तर याचे फुकटचे मार्क गेले नाही पाहिजे. एवढं तर लिहिता आलं पाहिजे. राहिले 4 मार्क, एवढं तर लिहिता आलं पाहिजे. प्रत्येक स्टेपमध्ये ही स्टेप कॉमन आहे. DUIS मध्ये प्रत्येक ही कॉमन स्टेप आहे का नाही. मग या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय फरक आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये जर A ने डिफरन्शिएट करायले, A सोडून बाकी सगळीचे काय राहतील, मग हे 1 log x पण कॉन्स्टंट राहील का नाही. मग हे di/dA लक्ष द्या रे. 0 to 1 हे 1 log x मी काढला बाहेर आणि उरलं काय del ऑफ x⁴a - 1 dx. आता दोघांवर डेरिव्हेटिव्ह पडेल का नाही.
तर एक एक गोष्ट समजून घ्या मी काय बोलतो, इथं कन्फ्युजन करणारी स्टेप आहे. आता पहा लक्ष द्या, याच्यावर डेरिव्हेटिव्ह पडेल, याच्यावर पडेल का नाही. मग हे डेल बाय डेल ए ऑफ एक्स चा पॉवर ए, आणि याच्यात कुठे ए आहे का, म्हणजे काय येईल कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय राहील. आता मला डेरिव्हेटिव्ह काढायचं कोणाचं, याचं, बरोबर. आता हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे, पहा लक्ष द्या, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे, एक्स चा पॉवर एन, एन एक्स चा पॉवर एन मायनस 1, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला हे डी बाय डी एक्स ऑफ ए चा पॉवर एक्स, ए चा पॉवर एक्स इंटू लॉग ए. आता इथं जे फॉर्म्युला लागेल या दोन पैकी एक लागेल का नाही, लागेल का नाही, मग नेमका कोणता लागेल, त्याचं उत्तर, याचं उत्तर या दोन फॉर्म्युल्यात लपलेलं आहे. पहा, ज्यानं डिफरन्शिएट करायले ते आणि हे जवळ असला पाहिजे, वर नसला पाहिजे. आणि इथं पहा, इथं डिफरन्शिएट कशाने करायले, तर हा ए कुठे जाऊन बसला, पॉवर मध्ये. मग इथं डिफरन्शिएट कशाने करायले, एक्स पण पॉवर मध्ये जाऊन बसला पाहिजे होता का नाही, बसला का, उत्तर इथं लपलं पाहिजे. डिफरन्शिएट कशाने करायले, ए कुठे जाऊन बसला, मग दोन्ही फॉर्म्युल्यापैकी ज्यानं डिफरन्शिएट करायले ते पॉवर मध्ये कोणत्या फॉर्म्युला जाऊन बसेल आहे, पहिल्या का दुसऱ्या, म्हणजे हा फॉर्म्युला लागेल का नाही. मग हा फॉर्म्युला एकदा लावा, आणि त्याची मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगितली होती, शॉर्टकट. इथं इंटिग्रेशन कोणामुळे पॉसिबल होईना, या लॉग एक्स मुळे पॉसिबल होईना. इंटिग्रेशन अवघड कोणामुळे जाते माहिती आहे का, एक तर मल्टिप्लिकेशन मुळे, नाही तर डिव्हिजन मुळे. मग इथं प्रॉब्लेम कोण करायला, याची मी तुम्हाला शॉर्टकट सांगितली होती ना, हा लॉग एक्सच काय करायचा ना आपल्याला, त्याचं उत्तर डायरेक्ट लिहायचं. त्याचं उत्तर काय लिहायचं, डायरेक्ट कसं लिहायचं, हा जशा तसा लिहून ठेवायचा, आणि फक्त इथं काय लावायचा, लॉग एक्स, असं सांगितलं मी तुम्हाला, लक्ष असेल तर. हा लॉग लॉग होईल, उरलं काय, डी आय बाय डी ए बरोबर 0 to 1 एक्स चा पॉवर ए इंटू डी एक्स. आता मला सांगा, हे इंटिग्रेशन करणं सोपं जाईल आता का हे जाईल, कशामुळे सोपं गेलं माहितीये का, कारण इथे डिव्हिजन नाही ना, तिथं डिव्हिजन होतं. लक्षात रे, कळलं का. मग हा सिंपल फॉर्म्युला आहे ना, एक्स चा पॉवर एन, एक्स रेस्ट पॉवर ए, मग काय रेस्ट पॉवरचं इंटिग्रेशन काय आहे, एक्स चा पॉवर ए प्लस 1 अपॉन 0 टू लिमिट ए चे आहेत का एक्सचे आहेत, लिमिट एक्सचे आहेत का एचे आहेत, उत्तर इथं लपलेलं आहे, एक्सचे आहेत. मग अपर लिमिट मायनस, मग हे डी आय बाय डी ए बरोबर ए चा पॉवर ए प्लस 1 बाय ए प्लस 1 आणि मायनस 0, म्हणजे डी आय बाय डी ए काय आलं तुमच्याजवळ, याची डबल एक शॉर्टकट सांगितली तुम्हाला. जर हे इंटिग्रेशन तुम्हाला जमलं नाही, या दोन स्टेप गायब करायच्या. याचं इंटिग्रेशन म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह, याचं डेरिव्हेटिव्ह करा ए न, याचं डेरिव्हेटिव्ह करा ए न, 1 अपॉन डायरेक्ट इथे लिहून ठेवायचं. इंटिग्रेशन जमत नाही तुम्हाला सांगायला, याचं इंटिग्रेशन म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह, कळलं ना, याचं डेरिव्हेटिव्ह करायचं, इथे लिहून ठेवायचं. 2-3 स्टेप करायची गरज नाही. आल्यापर्यंत आला का, आपल्याला काय करायचं आता पहा, समजून घ्या. इथपर्यंत आलं, इथपर्यंत काही लोचा नाही. आपल्याला कोणाची किंमत काढायची होती, अरे हे शोधायचं करायचं ना, हे म्हणजेच कोण, आईची किंमत काढायची. पण आय कुठे अटकला, आता आय कुठे अटकलंय, अरे आय कुठे अटकेलं, डेरिव्हेटिव्हच्या आत. मग डेरिव्हेटिव्ह कोण गायब करते, पण इंटिग्रेशन कधी पॉसिबल आहे तुम्हाला सांगितलं, वर्ग 12 मध्ये व्हेरिएबल सेपरेबल मेथड. आय सोबत आहे, ए सोबत, मग हा ए सोबत ए घेऊन जा, हा डी ए तिकडे घेऊन जा, डी आय बरोबर डी ए अपॉन ए प्लस 1. या मेथडला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल मेथड. ते आता उद्याचा पेपर झाला की उद्यापासून 4थं युनिट चालू होणार आहे आपलं, त्यामुळे उद्यापासून कोणी ॲब्सेंट राहायचं. उद्या जर लेक्चर असेल तर आपलं 4थं युनिट, हो म्हणजे हो जेव्हा असेल तेव्हा, ओके कळलं. तर आता ॲब्सेंट राहू नका, 4थं युनिट ते शिकायचं आपलं, डिफरन्शियल इक्वेशन. आलं, झालं का. याच्यानंतर काय करायचं, इंटिग्रेटिंग व्हेरिएबल सेपरेट झाले, मग इंटिग्रेशन ऑफ डी आय, इंटिग्रेशन ऑफ डी आय अपॉन ए प्लस 1 प्लस सी. मग याचं इंटिग्रेशन करणार, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल, उरलं काय, याचं इंटिग्रेशन काय येणार, ऐका, याचं इंटिग्रेशन काढायचं, याचं डेरिव्हेटिव्ह करायचं होतं का नाही. मग याचं इंटिग्रेशन म्हणजे उत्तर हे डायरेक्ट लिहून ठेवलं तरी चालतंय. म्हणजे काय येणार, लॉग ऑफ अन प्लस सी, प्लस इथं गणितात कुठं प्लस सी आहे का, म्हणजे सी ची किंमत काय असेल, ती डायरेक्ट लिहायची, मार्क कटर.
समजून घ्या. हे झालं इक्वेशन 2. आले पर्यंत. मग सी ची किंमत आपल्याला माहिती आहे 0 आहे, पण ते आणून दाखवावं लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला नाही आठवलं काही तर डायरेक्ट काय लिहायचं, सी बरोबर 0. मी तसं सांगतो तुम्हाला कसं लिहित पडते ते पहा. ऐका, हे पण आहे का नाही, हे दोन्ही सेम असतील का नाही. मग आपल्याला सी ची किंमत काढायची तर क्ल्यू इथं दिलेलं आहे, तुम्हाला 1000 वेळा सांगायचो हा क्ल्यू आहे. हा काय आहे, मग इथं इक्वल टू आहे ना, तर ए ची किंमत काय पुट करायची, पुट ए बरोबर 0 इन इक्वेशन 1 and 2, बिकॉज हा पण आहे ना, हा पण आहे ना. मग 1 मध्ये ठेवल्यावर काय येईल सांगा बरं, x चा पॉवर 0 1 1 मायनस 1 हे सगळं 0 होईल का नाही. आणि 2 मध्ये ठेवल्यावर काय येईल सांगा बरं, i इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस सी, आणि लॉग 1 ची किंमत काय असते. मग हे दोघं इक्वल करायचे, कारण हा पण आहे आणि हा पण आहे ना. जर हे दोघांची एल इक्वल असेल तर आर एच इक्वल आहे, म्हणजे सी बरोबर काय येणार. मग ती सी ची व्हॅल्यू पुट करायची, सी बरोबर 0 इन इक्वेशन 2, म्हणजे आय बरोबर काय येणार, लॉग ऑफ ए प्लस 1, म्हणजेच काय इंटिग्रेशन 0 to 1 एक्स चा पॉवर ए मायनस 1 अपॉन लॉग एक्स डीएक्स बरोबर लॉग ऑफ ए प्लस 1. हेच प्रूफ, हेच गणित पेपरात येणार, दुसरं कोणतंच नाही, हेच. ओके, आता एवढं शिकवल्यानंतर व्हिडिओ युट्यूबवर राहील, ते पहा काय करायचं ते करा. कॉफी जर सापडली देवाशा सांगतो, माईचा सांगतो, तिथं 0 मार्क देणार आहे. बघा बोंबलत, कॉफी सापडली ना, आणि मॅचच्या पेपरा दिवशी मीच वर्गावर येणार, मीच येणार वर्गावर. कॉफी सापडू द्या फक्त, कळालं. 3च गणित सॉल्व्ह करायचं तुम्हाला 4 पैकी. पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मी 5-6 गणित, पण सॉल्व्ह किती करायचे, मग बस झाले 3 गणित. हे 3 गणित तुम्ही करा, चालते बस.